पहा आपला प्रश्न पहिला आहे, अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राची स्थापना 1965 वर्षी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे 3 ते 5 सेकंदाचा वेळ आहे, म्हणजे तुमचं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहून घेऊया. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 थुंबा या ठिकाणी. लक्षात ठेवा का, अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राची स्थापना थुंबा या ठिकाणी करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रश्न विचारला जातो कोणत्या वर्षी केली गेली, तर 1965 वर्षी करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतातील कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांची राजधानी म्हटले जाते? पहा मित्रांनो, भारतावर महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताची राजधानी आहे पहा दिल्ली. त्याच पद्धतीने महाराष्ट्राची राजधानी आहे पहा मुंबई. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की भारताची इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी ते आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर बेंगळुरू शहराला इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांची राजधानी असं म्हटलं जातं. या ठिकाणी पहा भारताची आर्थिक राजधानी. मित्रांनो, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. भारताची जी आर्थिक राजधानी आहे ती आहे पहा मुंबई. आणि भारताची महत्त्वाचे प्रश्न भारतावरती आपल्याला विचारले जातात. भारताची इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची राजधानी आहे बेंगलोर. आणि बेंगलोर ही जी आहे पहा ही कर्नाटक राज्याची सुद्धा राजधानी आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, सिद्धेश्वर एक्सप्रेस ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणांदरम्यान धावते? पहा, या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेस दिली आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस. तर ही कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणीपर्यंत जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 सोलापूर ते मुंबई या ठिकाणादरम्यान धावते पहा सिद्धेश्वर एक्सप्रेस. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, संत गाडगेबाबा विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? पहा, संत गाडगेबाबा विद्यापीठ हे जे आहे लक्षात ठेवायचे मित्रांनो, हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. तर याची स्थापना कधीची आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर 1983. लक्षात ठेवा, 1 मे 1983 या वर्षी करण्यात आलेली आहे पहा संत गाडगेबाबा विद्यापीठाची स्थापना. आणि जिल्हा येतो अमरावती. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर. प्रश्न क्रमांक 5 आहे, शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा मित्रांनो, या प्रश्नावर आपल्याला 3 प्रश्न हे तयार होतात. तर पहा, गिरसप्पा किंवा जोग जो धबधबा आहे हा पर्याय क्रमांक 1 तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे. यावरचा पहिला प्रश्न आहे की भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? पहा, त्याला 2 नाव आहेत, जोग धबधबा किंवा याला दुसरं नाव आहे गिरसप्पा धबधबा. हा भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे की हा कोणत्या राज्यामध्ये आहे? लक्षात ठेवा, कर्नाटक या राज्यामध्ये आहे भारतातील सर्वात मोठा धबधबा. लक्षात ठेवायचं या आणि कोणत्या नदीवरती आहे? तर शरावती नदीवरती असणारा हा धबधबा आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण डॅश या पर्वतावर वसलेले आहे. या ठिकाणी पहा, परत एक वेळा आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. तर तोरणमाळ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लक्षात ठेवायचंय, तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ. आणि जे तोरणमाळ ठिकाण आहे थंड हवेचं हे कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे किंवा कोणत्या पर्वतावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 सातपुडा. लक्षात ठेवा, सातपुडा पर्वत रांगेमध्ये किंवाच सातपुडा पर्वतावर आहे तोरणमाळ. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 7 आहे, तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारांमध्ये खालीलपैकी कोणत्या नावाने महाद्वार ओळखले जात नाही? पहा, तुळजाभवानी किंवा तुळजापूर या ठिकाणचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराज हे नेहमी येत असत. पण त्या ठिकाणी असं नामोल्लेख केलं की शिवाजी महाराज नेहमी येत असत. तर त्या ठिकाणी काही महाद्वार देखील आहेत पहा, म्हणजे मोठे मोठे दरवाजे देखील आहेत. तर त्यापैकी म्हणजे असा खालीलपैकी कोणता दरवाजा आहे की त्या नावाने तो ओळखला जात नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर संभाजी हा जो दरवाजा आहे लक्षात ठेवा, संभाजी महाद्वार त्या ठिकाणी स्थित नाही. यामध्ये जिजाऊ, शहाजी आणि शिवाजी हे महाद्वार आहेत पण संभाजी येत नाही. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8 आहे, कोल्हापूर शहरातील साठमारी हा परिसर कोणत्या खेळाशी प्रसिद्ध आहे किंवा कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? जिल्हा कोणता आहे पहा, कोल्हापूर शहर. आणि यामधील साठमारी हा जो परिसर आहे हा कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहे पहा साठमारी हा परिसर. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे का? आणि हा प्रश्न आपल्याला पहा 2018 मध्ये विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट प्रश्न होता. कारण 2018 मध्ये हा 3 वेळा पोलीस भरतीसाठी प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यामधून वाहते? पहा, 3 राज्य दिले आहेत, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातून वाहणारी नदी कोणती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर तापी नदी जी आहे ही 3ही राज्यामधून वाहते, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश. पर्याय 1 आपलं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 10 आहे, गोलघुमट हे पर्यटन स्थळ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? पहा, या ठिकाणी एक पर्यटन स्थळ दिलेलं आहे गोलघुमट, तर ते कोणत्या शहरामध्ये आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर विजापूर या शहरामध्ये आहे गोलघुमट. मित्रांनो, यावर आपल्याला एक प्रश्न असा विचारण्यात आला होता की गोलघुमट हे जे पर्यटन स्थळ आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा, शहर आहे विजापूर आणि याचं जे राज्य आहे पहा कर्नाटक. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 आहे, ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो? पहा, ग्रामपंचायत सदस्य म्हणजे गावाची जी लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येनुसार जे सदस्य असतात पहा ग्रामपंचायतीचे, तर त्यांची निवड केली जाते. म्हणजेच किती, 3 म्हणजे 7 असावेत, 9 असावेत, 11 की 13 असे सदस्य नियुक्ती जी आहे ही लोकसंख्येनुसार केली जाते. पण ती सदस्य नेमण्याची किंवा सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार हे कोणाकडे आहेत? तर पर्याय क्रमांक 1 कलेक्टर म्हणजेच पहा जिल्हाधिकारी यांच्याकडे असतात सदस्य संख्या नेमण्याचा अधिकार. कशाचे? तर ग्रामपंचायतीचे. पर्याय 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 आहे, अंग काढून घेणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? पहा, या ठिकाणी आपल्याला एक वाक्प्रचार विचारलेला आहे. तो वाक्प्रचार आहे अंग काढून घेणे, तर याचा अर्थ काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, एखाद्या जबाबदारीला टाळणं त्यालाच म्हणतो पहा आपण अंग काढून घेणे. पर्याय 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 आहे, माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? या ठिकाणी आत्मचरित्र विचारलं आहे. आत्मचरित्राचं नाव आहे माझे गाव माझे तीर्थ आणि हे कोणाचं आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर अण्णा हजारे यांचं आत्मचरित्र आहे माझे गाव माझे तीर्थ. आणि मित्रांनो, यावर अजून एक प्रश्न विचारला होता की अण्णा हजारे यांचं गाव कोणतं आहे? तर पहा राळेगण सिद्धी. राळेगण सिद्धी हे जे आहे हे अण्णा हजारे यांचं गाव आहे. यावर अजून एक प्रश्न विचारला होता की कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर पहा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येतं राळेगण सिद्धी. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. अण्णा हजारे यांचं आत्मचरित्र आहे माझं गाव माझं तीर्थ. प्रश्न क्रमांक 14 आहे, घटनात्मक आणीबाणी राष्ट्रपती राजवट सर्वप्रथम डॅश या राज्यामध्ये 1951 साली लावण्यात आली होती? पहा, सर्वात पहिली घटनात्मक आणीबाणी जी राष्ट्रपती राजवट आहे ही 1951 या वर्षी लावण्यात आली होती, पण ती कोणत्या राज्यामध्ये लावली गेली? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर पंजाब या राज्यामध्ये. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पंजाब या राज्यामध्ये 1951 या वर्षी राष्ट्रपती राजवट जी आहे ही लावण्यात आलेली होती. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, संसदेच्या 2 अधिवेशनातील अंतर डॅश महिन्यांपेक्षा जास्त नसावे. पहा, संसदेचे जे 2 अधिवेशन आहेत त्यामधील जो अंतर आहे म्हणजे त्यामधील जो काळ आहे तो किती महिन्यापेक्षा जास्त नसू नये? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर 6 महिने. पहा, कमीत कमी 6 महिने वेळ इतका जो आहे हा संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये असायला पाहिजे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल, किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त नसू नये. प्रश्न 16 आहे, अर्धा उतरवलेला ध्वज हे प्रतीक डॅशचा अर्थ व्यक्त करते. पहा मित्रांनो, जो आपला राष्ट्रध्वज आहे तिरंगा म्हणजे आपला 3 रंगाचा असणारा केशरी पांढरा हिरवा, तर तो ज्यावेळी फडकवला जातो, जर तो अर्ध्यावरती फडकवला असेल किंवा अर्धा उतरवलेला असेल तर त्याचा अर्थ काय होतो? पहा, पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय शोक म्हणजे राष्ट्रीय दुःख जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. कधी? ज्यावेळी आपला जो तिरंगा आहे तो अर्ध्यावरती फडकवलेला असेल किंवा अर्धा उतरवलेला असेल. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, महाराष्ट्रात गावाची लोकसंख्या कमीत कमी किंवा यापेक्षा जास्त आहे अशा गावांसाठी ग्रामपंचायत स्थापन केली जाते. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, ग्रामपंचायतवर किंवा ग्राम प्रशासनावर तर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी अशी किती लोकसंख्या असायला पाहिजे त्यावेळी, म्हणजे कमीत कमी किती लोकसंख्या असायला पाहिजे त्यावेळी गावासाठी ग्रामपंचायत उभारता येते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर कमीत कमी 600 लोकसंख्या असली पाहिजे. पहा, कमीत कमी 600 लोकसंख्या किंवा यापेक्षा जास्त असली पाहिजे, त्याच वेळी गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन करता येते. मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे आणि हे जे आहे फक्त हे महाराष्ट्र राज्यासाठी आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, CRPC कलम 144 नुसार जिल्ह्यामध्ये संचारबंदी आदेश लागू करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याकडे असतो? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. CRPCचं कलम जे आहे 144 कलम कशाच्या संबंधित आहे? तर संचारबंदीसाठी संबंधित आहे. तर संचारबंदीचे आदेश लागू करण्याचा अधिकार जो आहे हा जिल्ह्यामध्ये कोणाकडे असतो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, जो जिल्हाधिकारी आहे म्हणजे त्याला आपण पहा कलेक्टर म्हणतो, तर कलेक्टर यांच्याकडे अधिकार असतो की 144 कलम जे आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्याचे आदेश. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल कलेक्टर. प्रश्न क्रमांक 19 आहे, सकून कोविड-19 बीट द स्ट्रेस
खालीलपैकी कोणत्या राज्याने वा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केले आहे? पहा, या ठिकाणी एक उपक्रम आहे सकून कोविड-19 बीट द ट्रेस. हा कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर जम्मू काश्मीर हा जो राज्य होतं. पहा मित्रांनो, कारण 2019 आणि 2020 साली हे राज्य होतं, पण नुकतंच त्याचं केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी सकून कोविड-19 बीट द ट्रेस ही जी योजना आहे किंवा हा उपक्रम आहे हा जम्मू काश्मीरमध्ये सुरू केलेला होता. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, 15व्या वित्त आयोगाचे केंद्रीय कर महसुलातील किती टक्के हिस्सा राज्यांना द्यावा अशी शिफारस करत आहे? पहा, 15वं वित्त आयोग मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. 15व्या वित्त आयोगाद्वारे केंद्रीय कर जो आहे हा महसुलातील किती टक्के हिस्सा राज्यांना द्यावी अशी शिफारस करतो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर 41% कर जो आहे हा राज्यांना द्यावा अशी शिफारस करतो. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI याच्या अध्यक्षपदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 21 ते 25 हे जे प्रश्न असणार आहेत ते आपण टोटल करंट अफेअर्स 2022 घेतलेले आहेत, त्यामुळे हे जे शेवटचे 5 प्रश्न आहेत हे देखील इम्पॉर्टंट असणार आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, संतोष कुमार यादव यांची. लक्षात ठेवा, संतोष कुमार यादव यांची भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याच्या अध्यक्षपदावरती नियुक्ती केली आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच FSSAI म्हणजे FSI मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा CEO याच्या पदावरती नेमणूक केली गेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, गंजा कमला फी आर. लक्षात ठेवा, गंजा कमला फी आर यांची FSSAI याच्या CEO पदी नियुक्ती केलेली आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, S-400 ही वायू संरक्षण प्रणाली भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली आहे? पहा, S-400 ही जी एक संरक्षण प्रणाली आहे जी की वायू संरक्षण प्रणाली आहे ही कोणत्या देशाकडून भारताने खरेदी केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर रूस किंवा रशिया या देशाकडून खरेदी केली आहे. पहा, S-400 वायू संरक्षण प्रणाली भारताने. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, अटल स्मारक हे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक जे आहे हे कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? पहा, या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. अटल स्मारक हे जे आहे पहा हे कोणाच्या नावाचं आहे? तर माजी पंतप्रधान जे होते भारताचे अटल बिहारी वाजपेयी, तर यांचं स्मारक आहे. तर हे कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर मध्य प्रदेश राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे पहा अटल स्मारक. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेतील शास्त्रज्ञांनी कृत्रिम हृदय म्हणजे त्याला आर्टिफिशियल हार्ट म्हणतात ते तयार केलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, तर IIT कानपूर. लक्षात ठेवा मित्रांनो, IIT कानपूर यांनी जे आर्टिफिशियल हार्ट आहे हे तयार केलेलं आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल.